16/9/2025 रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक सारंग अक्कलकुवा पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले। सोशल मीडियावर आमदार श्री आमशा पाडवी यांना दिलेल्या धमकी व अपमानास्पद वक्तव्याबाबत संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार गुन्हा नोंद। सोशल मीडियावर एका व्यक्तीने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये आदिवासी आमदार श्री आमशा पाडवी यांना खुलेआम धमकी दिली असून अत्यंत अपमानास्पद, असभ्य आणि समाजातील भावना दुखावणारी भाषा वापरली आहे। व्हिडिओमध्ये अपशब्दाचा समावेश आहे, ज्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। सदर व्यक्तीने केलेल्या या वर्तनाचा उद्देश फक्त आदिवासी आमदार यांना त्रास देणे नाही, तर समाजात द्वेष निर्माण करून आदिवासी समाजाच्या मनोबलाला धक्का पोहोचवणे, समाजात अस्थिरता निर्माण करणे आणि दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण करणे अशा असल्याचे स्पष्ट दिसत आहे। सदर घटनेची चौकशी करून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करावी, पुरावा गोळा करावा आणि अनुसूचित जाती व जमातीवरील कलमानुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी। त्यावेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता गणपत पाडवी, तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी, उमेश पाडवी, अक्कलकुवा तालुका सचिव सूरज पाडवी, विशाल नाईक आदी उपस्थित होते। माझे नाव गणपत पाडवी, एकलव्य आदिवासी युवा संघटनेचा प्रदेश प्रवक्ता। सोशल मीडियावर एक व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये करून हा आदिवासी आमदार माननीय आमशादादा पाडवी यांना धमकी देत आहे आणि शिवीगाळ करत आहे। ही शिवीगाळ फक्त आमशादादा पाडवी नसून संपूर्ण आदिवासी समाजाला शिवीगाळ करत आहे। म्हणून सदर मीडियाची चौकशी करून या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावी असे आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे आणि याची चौकशी तात्काळ करण्यात यावी आणि त्या तरुणाला आम्ही सांगतो की आमशा पाडवी साहेब ह्या कोणाला